चांगलं काम करतायत आणि इथे आले म्हणजे याचा अर्थ नक्कीच ते चांगल्या विचारांचे पण आहेत, त्याची गोष्ट नाही. आताच कोणी ते सांगितलं की असले कार्यक्रम ठेवायला बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो, लोकांचा विरोध असतो की आम्ही सुद्धा जेव्हा लोकांना अप्रोच करतो शाळेमध्ये काही मार्गदर्शन करायला वगैरे, तेव्हा ते लोक काय म्हणतात की आम्हाला धर्माचं सांगायला अलाउड नाही आहे किंवा रिलिजियस शब्द वापरतात, रिलिजियस शब्द नको आम्हाला इकडे, तर आम्हाला पालकांकडनं प्रॉब्लेम येऊ शकतो पण नाही, त्यांचे प्रॉब्लेम असते त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण काय झालं माहिती आहे, आज आपण जे बघतोय की जे जगात चाललेले आहे सगळीकडे, याच्यावरनं आपण प्रत्येकाचं मेजरमेंट करत असतो आणि त्याच्यातनं मग आपण बऱ्याच चांगल्या गोष्टींना मुकतो. हा एक आपण जर बघितलं तर बरेच लोक असे असतात की नको रे बाबा आम्हाला याच्यामध्ये तर गुंतू नको, आम्ही बरेच बाबा बघितले आणि नको बाबा आम्हाला, असे बोलणारे पण लोक भरपूर आहेत. पण मला एक सांगायला आवडतं की माझे तुम्ही ओळख ऐकली असेल, मी पण स्वतः BTech IIT मध्ये इंजिनियर झालो आहे, मास्टर्स डिग्री मॅनेजमेंट मिळवलेली आहे, जपानमध्ये नाही सगळ्या देशामध्ये जाऊन आलेलो आहे, मोठ्या कंपनीत काम केलेलं आहे, कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे. तरी सुद्धा हे जेव्हा मी अंगीकारलं मुळत म्हणे आपल्याला, ते सद्गुरूंचा मुलगा म्हणून अंगीकारलं. हे लक्षात ठेवायचं. मला बरेच पत्रकार हा प्रश्न विचारतात की काय म्हणतो परंपरा काय म्हणतात वारसा, यांनी तुम्ही हे काम करता का? म्हटलं मुळीच नाही, याच्यामध्ये वारसा बिरसा काही नाही आहे. किंवा मी खूप सायंटिफिक माणूस असल्यामुळे मी प्रत्येक प्रश्नाला काचं उत्तर मिळाल्याशिवाय माझं समाधान नाही होत. त्यामुळे आज जेव्हा मी युवकांमध्ये मी खूप प्रिय असं म्हणतात सगळेजण, युथ आयकॉन बिकॉन अशी नावं देतात. मी युवकांमध्ये का प्रिय आहे? कारण मी त्यांच्या भाषेत बोलू शकतो, त्यांच्या कुठल्याही काय या प्रश्नाला मी संयुक्तिक उत्तर देऊ शकतो. नाहीतर बहुतेक लोक म्हणतात आपले प्रश्न विचारायचे नाही, काही लोक असे असतात प्रश्न विचारायचे नाही, सांगतो ते ऐकायचं. असलं आमच्याकडे नाहीये. सद्गुरूंनी सुद्धा माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिली. मी सद्गुरूंना सुद्धा भांडावून सोडायचो, मला पटलं नाही त्याला उत्तर मिळेपर्यंत मी ऐकणार नाही, असा माझा स्वभाव आहे. आणि वडिलांना मी काही बोलू शकतो, तुम्हाला काय म्हणतात त्याला, त्यांचे अनुभवी असतात ते काही बोलू शकत नाही, गपचूप ऐकतात. मी मुलगा असताना मला फायदा खूप होता, त्याच्यामुळे मला जीवन ते चांगली जास्त कळली असं लोक म्हणतात. अशी कळली का आता मला जवळच होते आणि प्रश्न मी भंडावून सोडल्याची उत्तरं मला मिळत होती आणि ह्याच्यातनं मी घडत गेलो. तर सांगायचा मुद्दा काय की एक जीवनविद्या ज्याला म्हणतात, सद्गुरू जीवनविद्या नाव दिलं, अध्यात्म पण म्हटलं नाही आणि समाज कारण पण म्हटलं, काही म्हटलं नाही. सद्गुरू त्याला जीवनविद्या हे नाव दिलं. सद्गुरूने हे वेगळं नाव द्यायची गरज काय होती? कारण शेवटी हे तत्वज्ञान सद्गुरूच म्हणतात की ऋषीमुनीचं जे तत्वज्ञान आहे, मग ते उपनिषद असू दे, वेदांत म्हणतो आपण, भगवद्गीता म्हणतो, संतांचे अभंग म्हणतो, हे सगळ्यातलं ही निर्माण झालेली आहे. तर याला वेगळं नाव का दिलं? तर पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायचं की आतापर्यंत जे ज्ञान दिलं गेलं ते सगळं संस्कृतमध्ये दिलं गेलं किंवा काव्यामध्ये दिलं, अभंगामध्ये दिलं गेलं, ओव्यामध्ये दिलं गेलं. टेक्स्ट मधनं कोणी काय सांगितलं नव्हतं. आतापर्यंत लिटरेचर बघितलं तर सगळं ओवीबद्ध आहे, अभंगाबद्ध आहे किंवा त्यामुळे त्या प्रत्येक आता उपनिषदामध्ये एकच सेंटेन्स असतं संस्कृतचं, त्याच्यामध्ये एवढा अर्थ गर्भित असतो, एवढा अर्थ असतो त्याच्यामध्ये. आपण प्रार्थनेतच म्हणतो की प्रार्थना म्हणजे काय, कोणाला काय ती प्रार्थना समजायला येत नाही, एवढी त्या प्रार्थनेमध्ये अर्थ आहे. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की प्रत्येक गोष्टीला शब्दार्थ असतो. जरा गप्प बसतो, प्रत्येक गोष्टीला शब्दार्थ असतो, भावार्थ असतो, गुह्यार्थ असतो, परमार्थ असतो. म्हणजे डीप असे अर्थ असतात.
त्यामुळे ह्या संपूर्ण आतापर्यंत जे वेदांत सांगितलं असेल, काय जे सांगितलं असेल, त्याला खूप गुह्य असं अर्थ केलं. पण सद्गुरूंनी हे गुह्य प्रगट केलं आणि हे गुह्य प्रगट करण्यासाठीच सद्गुरूंचा जन्म असतो, लक्षात ठेवायचं. सद्गुरूशिवाय एरा गवाळ्याचं एक काम नाही. कारण भगवद्गीता मी नेहमी ऐकत असतो लोकांचं, 10 मिनिटात भगवद्गीता, 2 मिनिटात सांगतो, 10 मिनिटात सांगतो, असे मी बरेच रील्स ऐकतो, व्हिडिओ ऐकतो. पण भगवद्गीता सांगण्यासाठी येऱ्या गवाळ्याचं काम नाही, लक्षात ठेवायचं. शब्दाचे अर्थ दुसरे सांगून त्याच्यामध्ये मराठीत काय त्याचा अर्थ सांगून समजत नसतं, समजलं ना. त्याच्यामध्ये गुह्यार्थ असतो, समजलं ना. महामानुस्वर युद्धेचं याच्यामध्ये संपूर्ण गुह्यार्थ भरलेला आहे. स्मरण म्हणजे काय आणि स्मरणची व्याख्या काय, स्मरण कुठपर्यंत न्यायचं असतं, स्मरणाचं डेप्थ किती आहे, हे सगळं सद्गुरूंशिवाय कोण सांगू शकत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय की ज्ञानेश्वरी मी लिहिलेली आहे, पण तुम्ही सद्गुरूंकडनं समजून घे, असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, समजलं ना. तर याचा अर्थ काय की सद्गुरू सारखी माणसंच या गोष्टी, आणि आता आपल्याला टेक्स्ट मध्ये अवेलेबल आहे. एक काळ असा होता की सगळं ते अभंगामध्ये पाठ करत 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 पुढे गेलं सगळं. पुढे जाता जाता त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम होत गेले आपल्याला माहित नाहीये, कळलं ना. आता पण सांगतात लोक की महाभारत रामायण याच्यामध्ये खूप खिचडी टाकली गेलेली आहे, असं आता पण सांगतात लोक. त्याच्यावर मी भरपूर ऐकतो. म्हणजे सीतेला वनवासात पाठवलंच नाही पासून सगळं नंतर अग्नी दिव्य केल्यानंतर परत तिला पाठवलंच नाही, इथपर्यंत सगळं चर्चा झालेली असतं. असो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ते जे आपल्यापर्यंत आलेले आहे, हजारो वर्षात आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्यामध्ये किती बदल झाले, त्याचा अर्थ काय, हे सांगायला तेवढी ताकदवान व्यक्ती लागते. म्हणून आपण जरी किती म्हटलं, माझ्याकडे लोक येतात की ओळख करून देत आहे भगवद्गीतेचे गाडे अभ्यास असं सांगतात. तर मी त्यांच्याकडे चौकशी केली, त्याच्याशी बोलल्यानंतर मला त्यांचा गाडा अभ्यास म्हणजे काय दिसतो की एखादा शब्द किती वेळा आलेला आहे भगवद्गीतेमध्ये, एखादा शब्द किती वेळा आलेला आहे, एखादा श्लोक पुन्हा किती वेळा बोललेला आहे. म्हणजे असं एक साधारण अनालिसिस म्हणतात ना, ते अनालिसिस करतात. मी एकदा कुठेतरी गेलो होतो, नाव सांगत नाही, एका ठिकाणी मला बोलवलं होतं व्याख्यानाला, आणि माझ्याबरोबर असे 2-3 निरनिराळ्या फील्डमध्ये लोक होते. आणि त्याच्यापैकी एक होती बाई होती, ती गाडी अभ्यासक म्हणून ती सांगत होती. तर तिचं बोलणं झाल्यानंतर तिने सच्चिदानंद हा शब्द वापरला तिच्या बोलण्यामध्ये. तिच्यानंतर शेवटी माझं ठेवलं होतं, तर त्या सच्चिदानंद शब्दावरूनच मी माझं संपूर्ण व्याख्यान केलं. तेव्हा ती नंतर माझ्या मागे मागे फिरत होती, मला म्हणते तुमचं ऐकायचंय, मला हे सगळं समजून घ्यायचंय. सांगायचा मुद्दा काय माहितीये की सद्गुरूंनी हे जे इंटरप्रिटेशन जे केलेलं आहे, संपूर्ण तत्वज्ञान जे आपण प्राचीन तत्वज्ञान म्हणतो, त्याचं इंटरप्रिटेशन करून त्याचं आजच्या जगाला ते उपयुक्त कसं होईल, आणि कुठेही कठीण भाषा न वापरता साध्या भाषेमध्ये लोकांना कसं कळेल, सामान्यातल्या सामान्याला पण कसं कळेल, याचा विचार करून. आणि आजचा सामान्य माणूस गुहेमध्ये जाणार नाहीये, संन्यासी घेऊन राहणार नाही. संन्यासी घेऊन राहणारे किती असतील, 0.001% पण नसतात. मग आपण सगळे कोण आहोत, तर प्रापंचिक आहोत, समजलं ना. त्यामुळे प्रपंचामध्ये हे संपूर्ण परमार्थाचं गुह्य याचा वापर आपण आपल्या प्रपंचामध्ये कसा करता येईल, आणि आपण खऱ्या अर्थाने सुखी कसे होऊ, यासाठी सद्गुरूंनी ही जीवनविद्या फिलॉसॉफी निर्माण केली. आणि या फिलॉसॉफीमध्ये सद्गुरूंनी कुठेही क्लिष्ट शब्द वापरलेले नाही, सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून आपल्याला समजून सांगितल्या. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो किंवा सद्गुरू म्हणतात की परमार्थ प्रपंचामध्ये आणणारे एकमेव सद्गुरू आहे.
एकमेव का? कारण आतापर्यंत फार कमी, म्हणजे कोणते मला सांगेल की हे होते म्हणून, तर फार कमी यांनी प्रपंच करूनच अध्यात्म केलेलं आहे. प्रपंच करून परमार्थ सिद्ध करणारे लोक फार कमी आहेत. त्यांनी प्रपंच नीट नाही केला किंवा प्रपंच केलाच नाही, समजलं ना. सद्गुरू हे असे मॉडर्न, म्हणजे या विश्वातले, या जगातले, या काळातले असे संत आहेत की त्यांनी जसं सांगितलं तसं करून दाखवलं. म्हणजे संपूर्ण प्रपंच यशस्वी, नुसता प्रपंच नाही केला करायचं म्हणून मी आहे घरामध्ये, बायको आहे, मुलं आहेत, असा प्रपंच नाही केला. यशस्वी प्रपंच करून दाखवला. मी यशस्वी का म्हणतो?